ओम गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या आणि अशा शब्दात ज्या प्रथम पूजकाची प्रार्थना केली जाते तो देवांचा अधिपती म्हणजे श्री गणेश. या श्री गणेशांची श्री गणेश पुराण कथासार यामधील संकष्ट चतुर्थी व्रत महिमा आपण ऐकणार आहोत. राजा शूरसेन याचे ते विनम्र बोलणे ऐकून देवेंद्र त्यास म्हणाले, हे राजा, स्वर्गलोकी सर्व देवदेवता माझी वाट पाहत असतील. मला खरं तर लवकर तिकडे जायला हवे. पण काय देवेंद्रा, राजाने विचारले. तेव्हा कसलासा विचार करून इंद्र म्हणाला, राजा, तुझ्या एका सेवकामुळे जसे माझे विमान गतिहीन होऊन इथे खाली उतरले आहे, त्याचप्रमाणे तुझ्या नगरीतील जर एखादा ब्राह्मण त्याचे संकष्ट चतुर्थी व्रताचे पुण्य मला दान करेल तर त्याच्या 1 वर्षाच्या पुण्याईने माझे हे विमान परत वर जाईल आणि मी स्वर्गलोकी जाऊ शकेल. राजाला इंद्राचे ते बोलणे ऐकून आश्चर्य वाटले. तो म्हणाला, देवेंद्रा, मी आत्ताच माझ्या खास सेवकांना पाठवून नगरीत तसा कोणी ब्राह्मण आहे का याचा शोध घेतो. पण तोपर्यंत आपण मला त्या पुण्यकारक संकष्ट चतुर्थी व्रताची माहिती दिलीत तर मी आपला मोठा आभारी होईन. राजा शूरसेनच्या मनातील ती ज्ञान जिज्ञासा लक्षात घेऊन देवेंद्र त्यास म्हणाला, राजन, पूर्वी हा भूतलावर एक कार्तवीर्य नावाचा धर्मनिष्ठ पराक्रमी सहस्रद राजा होऊन गेला. त्या राजास एक उत्तम प्रतिव्रता धर्माचे पालन करणारी पत्नी होती. तिचं नाव होतं सुगंधा. दोघेही राजा राणी हे सात्विक आणि सद्भक्त होते. त्यांचे एकच दुःख होते ते म्हणजे त्यांना संतती नव्हती. निपुत्रकाचे शल्य त्यांच्या मनास रात्रंदिवस बोचत होते. दिवसामासांनी जीवनातील नैराश्य वाढत होते आणि एक दिवस सर्व राजसुखाला कंटाळून त्यांनी अखेर अरण्याचा रस्ता धरला. आपले उर्वरित जीवन तपाचरणात व्यतीत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दोघे रानवनातून राहून तपाचरण करू लागले. त्यांनी अन्नपाणीसुद्धा त्यागले. त्यांचे देह क्रूश होऊन फक्त हाडांचे सापळे शिल्लक राहिले. एके दिवशी त्रिभुवनात संचार करणाऱ्या नारदांनी त्या दोघांना तसे कठोर तप करताना पाहिले. नारदांना त्यांची दया आली. त्यांनी तातडीने स्वर्गलोकी जाऊन कार्तवीर्य राजाच्या पित्यास त्याचा समाचार दिला. त्यांनी कार्तवीर्य राजाच्या पित्यास त्यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तातडीने काहीतरी उपाय करण्याची विनंती केली आणि ते स्वर्गलोकातून मागे फिरले. तेव्हा स्वर्गलोकातून पुन्हा खाली परत येत असताना नारदांना यमलोक लागला. ते यमलोकात डोकावले असता त्यांना श्री गणेश भक्त भृशुंडी ऋषी यांचे माता पिता तेथे यमलोकी असह्य अशा यमयातना भोगताना दिसले. त्यांची ती अवस्था पाहून नारदांना वाईट वाटले. त्यांची दया आली. नारद मुनी तातडीने भूलोकी आले. त्यांनी भृशुंडीच्या आश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी भृशुंडी ऋषींना त्यांच्या मातापित्यांच्या यमलोकी यातना भोगत असल्याचा समाचार दिला. तसेच त्यांना त्यांच्या पुत्र कर्तव्याची जाणीव करून दिली. त्याबरोबर गणेशभक्त भृशुंडी ऋषी हे धावत त्यांनी स्थापन केलेल्या गणेशाच्या मूर्तीपुढे जाऊन उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून टपाटपा अश्रू पडत होते. त्यांनी हात जोडून श्री गणेशास प्रार्थना केली की, हे विघ्नहरा, माझे माता पिता यमलोकी महायातना भोगत आहेत. हे देवा, मी तुझी आजवर माझ्या अल्पमतीने जी झाली ती सेवा केली, तुझ्या नामाचा सतत जप केला. हे मोरया, आज मी तुझ्या करीत असलेल्या पुण्यकारक संकष्ट चतुर्थी व्रताचे 1 दिवसाचे पुण्य त्यांना अर्पण करीत आहे. हे गणेशा, त्यांचा उद्धार कर. असे म्हणून गणेश भक्त भृशुंडी ऋषींनी संकल्पपूर्वक पुण्यदान करताच त्यांना पुण्याईने भृशुंडी ऋषींच्या माता पित्यांचा उद्धार झाला. त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. भृशुंडी ऋषींच्या माता पित्यांच्या उद्धाराची वार्ता ऐकून राजा शूरसेनास मोठा आनंद झाला. आता त्याने देवेंद्रांना विचारणा केली की, देवेंद्रा, त्या राजा कार्तवीर्याचे पुढे काय झाले? त्याची इच्छा पूर्ण झाली का? देवेंद्रांनी सांगायला सुरुवात केली की, नारदांनी कार्तवीर्याचा तो समाचार मिळताच स्वर्गातील त्याच्या पित्यास फार वाईट वाटले. त्याने त्वरित ब्रह्मदेवाकडे धाव घेतली.
त्यांची भेट घेऊन त्यांना त्या समस्येवर उपाय विचारला, तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, माणसाला संततीचे सुख हे केवळ त्याच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईनेच मिळत असते. हे बघ, तुझ्या पुत्राचा गतजन्म हा दुर्दैवाने एका हीन अशा अत्यंत कुळात झाला होता. त्याचे नाव जन्मीचे नाव होते साम. तो परद्रव्य आणि परस्त्रीचा अत्यंत लोभी होता. या लोभी लालची वृत्तीनेच तो अनेक पापकर्म करीत असे. त्याचे आचार विचार शुद्ध सात्विक नव्हते. एके दिवशी अशाच लोभाच्या हव्यासापायी त्याच्या हातून 12 ब्राह्मणांची निर्गुण हत्या झाली. विप्रहत्येचे महान पाप त्याच्या माथी लागले. त्याने ते आपले पापकर्म जगापासून लपवण्यासाठी ती 12ही प्रेते एका गुफेत नेऊन लपवून ठेवली. धनाचे गाठोडे घेऊन तो घरी आला. आपला मुलगा गणेश ह्याला तो हाका मारू लागला. त्याचे सुदैव असे की त्याच्या हातून ते ब्रह्महत्येचे महान पाप घडले. तरी तो दिवस नेमका माघ महिन्यातील कृष्ण पक्षातल्या चतुर्थी या तिथीचा होता. या सर्व कार्यात त्याला त्या दिवशी निराहार उपवास घडला. घरी येऊन पुत्रास हाका मारण्याच्या निमित्ताने त्याच्या मुखी कळत नकळत का होईना पण श्री गणेशाचे नाव आले. रात्री त्याला जेवण मिळेपर्यंत तिकडे आकाशात चंद्र उगवला होता. मुलाचा शोध घेत अंगणात फिरताना त्याला चंद्रदर्शन झाले. मग त्याने जेवण केल्याने चंद्रोदयानंतर त्याचा उपवास सुटला. या सर्वांचे फळ म्हणून त्याला त्या दिवशी चतुर्थीचा उपवास, नामस्मरण, चंद्रदर्शन घडले. त्या पुण्याईच्या बळावर त्यास पुढे स्वर्गप्राप्ती झाली. या स्वर्गसुख भोगानंतर तो तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्मास आला, राजा झाला, वैभव भोगू लागला. पण गतजन्मीच्या 12 विप्रहत्येचे पाप त्याच्या डोक्यावर असल्याने तो या जन्मी निपुत्रिक राहिला. हे पिताश्री, पण यावर काही उपाय नाही का? त्यावर ब्रह्मदेवांनी सांगितले की कार्तिवीर्य राजा हा पुनश्च जर श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत करेल तर गणेशाच्या कृपेने त्याची पुत्रप्राप्तीची मनोकामना नक्की पूर्ण होईल. आपल्या गतजन्मीच्या पापशालनासाठी त्याने गणेश सहस्त्रनाम पाठ करावेत. ब्रह्मदेवाकडून तो उपाय ऐकताच पित्यास मोठा आनंद झाला. त्याने ते व्रत कसे करावायचे ते नीट जाणून घेतले. त्याची सर्व माहिती पित्याने कार्तिवीर्याच्या स्वप्नात जाऊन त्यास सांगितली. त्यास गणेशाच्या सिद्ध मंत्राचा उपदेशही केला. हे राजा, त्या उभय दंपतींचे पुढे त्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे मोठ्या श्रद्धेने संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण केले. श्री गणेशाच्या कृपेने त्यांची संतती लाभाची इच्छा पूर्ण झाली. हा सुखद समाचार ऐकून राजा सूरसेनेही श्री वरेद गणेशास नम्र अभिवादन केले. त्यानंतर राजाने देवेंद्रास त्या संकष्ट चतुर्थी व्रतासंदर्भात आणखी माहिती विचारली. तेव्हा ती माहिती देताना देवेंद्र म्हणाले, हे व्रत कोणाही गणेश भक्तास माघ वद्य चतुर्थी ज्यावेळी मंगळवारी येते त्या दिवसापासून हे चतुर्थी व्रत सुरू करता येते. या दिवशी लवकर उठावे, शुचिर्भूत व्हावे, स्नानादिक कर्म करून श्री गणेशास मनपूर्वक पूजन करावे. श्री गणेश अथर्व शीर्षाचा पाठ करावा, मौन व्रत धारण करावे, पूर्ण दिवस उपवास करावा. रात्री चंद्रोदयानंतर गणेशास नैवेद्य दाखवून चंद्रास व गणेशास नमस्कार करून उपवास सोडावा. या दिवशी ज्याने त्याने आपापल्या शक्तीप्रमाणे श्री गणेशाच्या कोणत्या ना कोणत्या तरी सिद्ध मंत्राचा जप करावा. शक्य असेल तर त्या दिवशी ब्राह्मणास भोजन घालावे, त्यास दक्षिणा द्यावी. श्री गणेशाचे भजन, पूजन, नामस्मरण आणि कीर्तन करावे. जे भक्त, भाविक, गणेश भक्त हे संकष्ट चतुर्थीचे व्रत मनापासून व श्रद्धेने करतात त्यांना उत्तम सद्गुणी अशा पुत्राचा लाभ होतो. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यांचा संसार प्रपंचात श्री गणेशाचा आशीर्वाद लाभतो. ज्या गणेश भक्ताच्या मनात एखादी विशिष्ट सिद्धी आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल त्या व्यक्तीने हे फलदायी संकष्ट चतुर्थीचे व्रत तर अवश्य करावे, पण त्यासोबत इप्सित सिद्धीचे वरदान हे गणेशाच्या कृपेने लाभावे. म्हणून आपल्या व्रताचरण उपासनेसोबत खालीलप्रमाणे त्या त्या महिन्याच्या चतुर्थी व्रताच्या वेळी सांगितलेला एक पदार्थ सेवन करून आपल्या व्रताची तीव्रता वाढवावी. चैत्र महिन्यामध्ये पंचगव्य म्हणजे गोमय, गोमूत्र, दूध, दही, तूप. वैशाख महिन्यामध्ये दुर्वांचा रस. ज्येष्ठ महिन्यामध्ये साजूक तूप. आषाढ महिन्यामध्ये मध. श्रावण महिन्यामध्ये रवा, बेसन, डिंक, शेंगदाणा यापैकी कोणत्याही एक प्रकारचा लाडू.
भाद्रपद महिन्यामध्ये घरी विरजलेले दही खावे. आश्विन महिन्यामध्ये जलपान न करणे. कार्तिके महिन्यामध्ये दूध न पिणे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये निराहार राहणे. पौष महिन्यामध्ये गोमूत्र सेवन करणे. माघ महिन्यामध्ये तीळ किंवा तिळाचे लाडू. फाल्गुन महिन्यामध्ये तूप किंवा साखर. विश्वनिर्माता श्री ब्रह्मदेवाकडून या प्रकारे श्री गणेशाच्या संकष्ट चतुर्थी व्रताची संपूर्ण माहिती मिळताच कार्तिवीर्याच्या पित्यास अपूर्व आनंद झाला. तो व्रत महिमा ऐकून तो कळत नकळत श्री गणेशाच्या चरणी विनम्र भावे नतमस्तक झाला. पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.